जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्या, मात्र प्रत्येक विधानसभा मतदारसंघ वाईज विश्लेषण आजपासून सुरू करतोय. पहिला मतदारसंघ घेतोय तो म्हणजे कराड उत्तर. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पार्टी जे एकूण 9 जिल्हा परिषद गट आहेत कराड उत्तरचे, म्हणजे 4 तालुक्यातील 9 गट, त्यापैकी 6 गटावर जिल्हा परिषद गटावर भारतीय जनता पार्टीनं प्राबल्य मिळवलेलं आहे. याचबरोबर एक जो मतदारसंघ आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांचा पक्ष एकत्र असल्यामुळं त्यांनी तिथे एक सत्ता स्थापन केलेली आहे. आणि दुसरा मुद्दा, एक स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि एक अपक्ष, असे 9 पैकी 6-1-1-1 असं मतं झालेलं आहे. मात्र सर्वांना मी जी आकडेवारी सांगणार आहे ती सगळ्यांना चक्रावून टाकेल अशी आकडेवारी माझ्या समोर टेबल बॉक्सवर मला दिसते. मार्च 2024 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार मनोज घोरपडे हे तब्बल 1,34,626 इतकी मतं घेऊन विजयी झाले. दुसऱ्या स्थानी होते बाळासाहेब पाटील, यांना मतं मिळाले होते 90,935. म्हणजे एकूण मताधिक्याचा आकडा होता मनोज घोरपडे यांना 43,691. मात्र मार्च 2024 ते सध्या आता 2026 फेब्रुवारी, म्हणजे अवघ्या जवळजवळ 22 महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी खूप चक्रावून सोडणारी आकडेवारी माझ्यासमोर आहे. अवघ्या 22 महिन्यामध्ये मनोज घोरपडे यांना मिळालेल्या 1,34,626 मतांपैकी 80,900 इतकं मतदान झालेलं आहे. म्हणजे मनोज घोरपडे यांना विधानसभेला मिळालेल्या मतदानामध्ये तब्बल 53,726 इतकं मतदान कमी झालेलं आहे भारतीय जनता पार्टीला. मी आणखी एकदा पुनरुच्चार करतो, विधानसभा निवडणुकीनंतर 22 महिन्यामध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी खूप धक्कादायक आकडेवारी समोर आहे. 9 जिल्हा परिषद गटामध्ये एकूण मनोज घोरपडे यांनी 1,34,626 मतदान मिळवलं होतं. मात्र सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 9 जिल्हा परिषद गटामध्ये 80,900 इतकं मतदान मिळवलेलं आहे. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपासून आत्ता 53,726 इतकं मतदान भारतीय जनता पार्टीला कमी मिळालेलं आहे. ही निवडणूक जरी सर्व पक्ष वेगळे लढत असले, शिवसेना वेगळे असेल, तरी खरं तर सिटिंग आमदारासाठी मोठा या ठिकाणी धक्का आहे. मी दुसरी सांगतो, बाळासाहेब पाटील यांना 90,935 इतकं मतदान विधानसभेला मिळालं होतं. आत्ता 9 जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच बाळासाहेब पाटील यांना 80,543 इतकं मतदान मिळालं. म्हणजेच माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनासुद्धा 9,636 इतकं मतदान कमी मिळालं. मग राहिलेले 35,000 मतदान गेलं कुठं, हा खरा प्रश्न आहे. कारण विधानसभेची आणि सध्या जिल्हा परिषदेची मतदानाची आकडेवारी जवळजवळ सेम आहे. मात्र यामध्ये अपक्षाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाजी मारली दिसते. अपक्षमध्ये रामकृष्ण वेताळ यांनी उभे केलेले उमेदवार, म्हणजेच अपक्ष उमेदवार, त्यांच्या पत्नी सौ विद्या रामकृष्ण वेताळ यांना मिळालेली 9,443 मतं, सैदापूर जिल्हा परिषद गटातून मिळालेली साधारणतः 1,700 ते 1,800 मतदान, याचबरोबर शिवसेनेचे उंब्रज जिल्हा परिषद गटातून महादेव साळुंखे यांना मिळालेली 2,410 मतदान, यानंतर पाल जिल्हा परिषद गटातून मिळालेले नयन निकम यांना मिळालेले साधारणतः 4,000च्या समथिंग आकडेवारी आहे. माझ्याकडं समोर आकडेवारी एक्झॅक्ट नसल्यामुळं म्हणजे 4,000पेक्षा जास्त शिवसेनेला मिळालं मतदान. सोमनाथ चव्हाण की जे मसूर जिल्हा परिषद गटातून उभे होते त्यांना मिळालेले 4,700 आणि कुलदीप क्षीरसागर यांना मिळालेले साधारणतः 4,500 मतदान. याचबरोबर रयत क्रांती संघटनेच्या सचिन नलवडे यांच्या गटानंसुद्धा भाजपला दिलेला पाठिंबा. म्हणजेच एकंदरीत तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय की भारतीय जनता पार्टीला यावेळी विधानसभेपेक्षा एकूण 9 जिल्हा परिषद गटामध्ये
53,726 इतकं मतदान हे कमी मिळालेलं आहे. दुसरा मुद्दा, बाळासाहेब पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेपेक्षा यावेळी जिल्हा परिषदला 9,635 इतकं मतदान कमी मिळालेलं आहे. अर्थात शिवसेनेनं मारलेले मुसंडी ही सुद्धा सर्वांना विचार करायला लावणारी आहे. कारण शिवसेनेनं जवळजवळ 13 ते 13,500 मतदान या ठिकाणी हे शिवसेनेच्या पॉकेटमध्ये गेलेलं आहे. याचबरोबर अपक्ष उमेदवार म्हणजे रामकृष्ण वेताळ यांचासुद्धा या ठिकाणी प्रभाव पाहायला मिळाला. यामुळं ही आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीसुद्धा आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासाठी सुद्धा धोक्याची घंटा आहे का, यावर मी विश्लेषण करणार आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चुकलेली गणितं जरी विजयी उमेदवार झाले असले तरी काठीकी टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीला आकडेवारी पाहूयात आपण. पाल जिल्हा परिषद गटामध्ये मदन काळभोर यांना 10,444 मतं मिळाली. हे भाजपचे उमेदवार होते. आणि देवराज पाटील यांना 9,458. म्हणजेच हा जो फरक आहे तो साधारणतः 1,000चा फरक दिसतोय मला समोर. उमरज जिल्हा परिषद गटातून रणजित जाधव भाजपचे उमेदवार यांना 10,534 मतं मिळाली. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्रामसिंह जाधव यांना 9,767. म्हणजे हा जो फरक दिसतोय तो 700-800 मताचा साधारणतः फरक असेल. भाजप पुढं आहे. मसूर जिल्हा परिषद गटातून लालासाहेब जगदाळे भाजपचे उमेदवार यांना 8,528. याचबरोबर मानसिंगराव जगदाळे यांना 7,459. आणि सोमनाथ चव्हाण यांना साधारणतः 4,500 आणि कुलदीप क्षीरसागर यांना 4,500. म्हणजे समथिंग या ठिकाणी भाजपच्या आणि मानसिंगराव जगदाळे आणि लालासाहेब जगदाळे यांच्यातलं जर अंतर जर पाहिलं तुम्ही तर साधारण 1100 मताचं हे अंतर आहे. मात्र इथं जर भाजपच्या विरोधातलं जर मतदान एकत्र केलं तर मोठ्या प्रमाणात मानसिंगराव जगदाळे हे पिछाडीवर सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटामध्ये विद्या रामकृष्ण वेताळ यांना 9,443. याचबरोबर स्वाती पवार यांना 7,714 आणि स्वाती चव्हाण यांना 6,606. म्हणजेच काय तर कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटामध्ये अपक्ष उमेदवार म्हणजे रामकृष्ण वेताळ यांनी या ठिकाणी प्राबल्य मिळालं दिसतंय. सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये सागर शिवदास यांना 6,373. अमर तुपे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4,572. आणि अनिकेत साळुंके शरदचंद्रजी पवार पक्षाला 4,712. म्हणजेच सागर शिवदास जरी पुढं असले तरी विरोधातली मतं ही खूप मोठ्या प्रमाणात 10,000च्या दरम्यान भाजपच्या विरोधात मतदान या ठिकाणी झालेलं आहे. हे सुद्धा नाकारून चालणार नाही. वर्णे जिल्हा परिषद गटामध्ये राजू शेळके स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपचा पराभव केलेला होता. 12,225 स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळाली होती. आणि वैभव चव्हाण भाजपला 11,657. मग साधारणतः या ठिकाणी 550-700 मताने भाजपचा पराभव झालेला दिसतोय. नागठाणे जिल्हा परिषद गटातून अजित साळुंके भारतीय जनता पार्टी यांना 7,338 मतं होती. आणि नंदकुमार नरोडे यांना 7,033. म्हणजे 33 मतांनी भाजपचा उमेदवार या ठिकाणी विजय झालेला आहे. वाठार किरोली जिल्हा परिषद गटामध्ये सौ संध्या राणी भोसले यांना 11,813 मतं तर भाजपच्या श्वेता गायकवाड यांना 8,648. म्हणजे वाठार किरोली जिल्हा परिषद गटामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन यांनी भाजपचा पराभव या ठिकाणी केला. तो साधारणतः 3200 मताचा हा फरक आहे. पुसेसौळ जिल्हा परिषद गटामध्ये तेजस्विनी विक्रम कदम यांना 10,772 आणि रिया पिसाळ यांना सुद्धा 10,200 समथिंग म्हणजे 500चा या ठिकाणी फरक आहे. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय तर भारतीय जनता पार्टीनं 9 पैकी 6 जागा जरी निवडून आणल्या असल्या तरी अगदी कमी फरकाने या सर्व जागा जिंकून आलेल्या आहेत. मात्र विधानसभेचा विचार करता भारतीय जनता पार्टीला मिळालेली मतं आणि सध्याची मतं यामध्ये मोठा फरक जाणवतोय. आणि महत्त्वाचा फरक काय जाणवतोय तर मनोज घोरपडे आणि बाळासाहेब पाटील या दोघांच्या मताचा फरक माझ्या समोर स्क्रीनवर दिसतोय. तो आहे फक्त 458 मताचा. म्हणजे या ठिकाणी काटेकी टक्करसुद्धा या ठिकाणी या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या दृष्टीने पाहायला मिळाली. मात्र एक सांगता येईल भारतीय जनता पार्टी
आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जे भाजपातले विधानसभेला मतदान केलेले जो घटक पक्ष होते ते एक ठेवण्यात किंबहुना भाजपचे लोकसुद्धा एकसंघ ठेवण्यात या ठिकाणी अपयश आल्यामुळं ही आकडेवारी दिसते. मात्र महत्त्वाचं इथून पुढच्या राजकारणामध्ये कराडची उत्तरची राजकारणाची समीकरणं प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलताना दिसणार आहेत. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. कारण एकही जिल्हा परिषदेचा सदस्य त्यांचा तुतारी चिन्हावरचा निवडून आला नाही. अगदी थोड्या मतात जरी 300-500 मतात जरी पराभव झाला असला तरी बाळासाहेब पाटील यांच्यासाठी कराड उत्तरमध्ये असलेला हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये असलेला पिछेहाट खूप विचार करायला लावणारे आहे. मात्र विधानसभेला बाळासाहेब पाटील यांनी मिळवलेली 90,935 मतदान होतं ते सध्या यावेळी 80,543 इतकं मतदान, म्हणजे साधारणतः तो 9,635 इतकी मतं बाळासाहेब पाटील यांनासुद्धा कमी मिळालेली आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा चिंतेचा विषय आहे. मात्र सध्याचं राजकारण हे खूप वेगळ्या वळणावर गेलेलं आहे. रामकृष्ण वेताळ कोणता निर्णय घेणार, ते भाजपमध्ये राहणार की शिवसेनेमध्ये जाणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. शिवसेनेमध्ये सुद्धा जर गेले तर शिवसेनेनं आत्ताच ऑलरेडी सगळं ग्राउंड तयार केलेलं आहे. म्हणजेच पाल असेल, उंबरज, मसूर यासारख्या या जिल्हा परिषद गटामध्ये अगदी 13-14 हजार मतदान या ठिकाणी सध्या ऑलरेडी त्यांनी मिळवलेलं आहे. आणि जर रामकृष्ण वेताळ यांनी जर शिवसेनेमध्ये प्रवेश करून भाजपला जर शह देण्याचा प्रयत्न केला तर तो भाजपसाठी सुद्धा मोठा टास्क असेल आगामी काळामध्ये. यामुळं इथून पुढचं राजकारण एकच असणार आहे. कराडची उत्तरची राजकीय समीकरणं बदलणारी ही जिल्हा परिषदेचे हे निकाल दिसत आहेत, एवढं मात्र नक्की. पात्रा यशवंत नगरी न्यूज.